स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि तुमची ही निर्मिती तंती, तुमचं हे कमळ आमच्या वाड्या वस्त्यावरती घेऊन जायला कोण का माणसं होती? आमचे माळशिरसचे सुरेश पाटील, आमच्या बारामतीमधले कोकरे बंधू, देवकते बंधू, गावडे बंधू. आणि सत्तेमध्ये ज्यावेळी वाटा द्यायची वेळ आली त्यावेळी आमची माणसे कुठे गेली? परत त्याच नावाला आमच्या लोकांनी ज्या म्हातारीसाठी वाहिले राहिलो तीच माणसं पुन्हा मंत्रिमंडळामध्ये, आणि तीच पुन्हा आमचं शोषण करणार, तीच पुन्हा एखादा माणूस डायरेक्टरचा कारखान्याचा अध्यक्ष व्हायची वेळ आली की त्याचं तिकीटच कट. म्हणजे तिथं सुद्धा आम्हाला न्याय नव्हता. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून काहीतरीची विनंती आहे, तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी एकत्रित आलं पाहिजे. हा जी आर नसून ओबीसी आरक्षण संपवणारा हा काळा कागद आहे. काळा कायद्याच्या दृष्टीने याला शून्य किंमत आहे. पण याच जी आरच्या जोरातून या महाराष्ट्रामध्ये बोगस सर्टिफिकेट काढली जाणार आहे आणि गावगाड्यातलं तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपणार आहे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मंडल आयोग असो, आता मुंबईची करूच पुढचं सांगतो तुम्हाला. परवा दिवशी 7 तारखेला धारोर तालुक्यात आहे आम्ही, आणि त्या गेवराईमध्ये आम्ही गेलो तर आमच्या गाडीवर दगडफेक केली अजितदादा पवारच्या आमदारानं, कापडे आमदार. बोलणं सुद्धा येत नाही, बोलणं सुद्धा येत नाही. आणि मतं कुणाचे माहिती आहे का? एकट्या बंजाराची 74,000 मतं आहेत त्या गेवराई मतदारसंघात. बंजारा समाज 38,000, वंजारी समाज 22,000, आणि मग गावगाड्यातला ओबीसी आहे तो लाखाच्या आसपास आहे. साल्या पिढ्यानपिढ्या तुम्ही आमदार आमच्या जीवावर होता आणि तुम्ही काय करता? तर लक्ष्मण हक्केच्या गाडीवर दगड फेक करता. तुमच्या बापाच्या पवाराच्या बारामतीमधून बोलतोय. तुमचा बेस होत आम्ही तुम्ही आमची पंचायत राजमधलं सरपंच घेऊन टाका, झडपी निर्णय घेऊन टाका, पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून जाणार आहे याचं भान असू द्या. अरे सखा पाटील नावाचा अनभिषिक्त सम्राट मुंबईचा सदैवा प्रख्यातच्या भाषेत, अरे त्याचा सुद्धा पराभव जॉर्ज फर्नांडिस सारख्या कामगार नेत्याने केला होता. अरे तुम्ही केस सारखी पत्ती आहे तुम्ही. आम्ही गावातले माणसं जर एकत्र आलो ना, तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात शोधावं लागेल. त्यामुळे गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत. आणि अजून एक सांगतो तुम्हाला, हा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर, अरुणजी कांबळे, विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले अनेक माणसं आहेत. या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गावकुसाबाहेरचा कारू नारू बलुता अलुता भटक्यामुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी 93-94च्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुव्हमेंट म्हटलं गेलं, अर्ध्या लोकसंख्येचा हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं, तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईनवरती आहेत. ते आपले 2 शब्द तुमच्या समोर बोलतील. साहेब बोला. आंबेडकर बोलतो. खाली आणि आता हे मिळालेलं आरक्षण टिकवणं ही आपली सगळी मी अगोदरपासून असणारा गरीब मराठा जो आहे त्याला समजावून सांगत होतो की तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागू नका. तुम्ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागलं तर दोघांमधलं भांडण सुरुवात त्या ठिकाणी होईल. ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाचं नाक हे ओबीसीलाच राहिलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागाल तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. हे शासन जे आहे हे भांडणं लावणारं शासन आहे एवढं आपण आपल्याला लक्षात घ्या. मागच्या 2 वेळा सुप्रीम कोर्टाने
मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी आपल्याला पळवाट काढली. काय पळवाट काढली तर निजामचं गॅझेट, साताऱ्याचं गॅझेट याला आधार धरून सर्व मराठ्यांना कुठली समजा आणि त्यांना असणारा सर्टिफिकेट द्या अशी असणारी परिस्थिती आहे. माझी सर्व ओबीसी बांधवांना असणारी विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण असणारा लक्षात घ्या. आपण सत्तेमध्ये कोणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपलं असणारं आरक्षण वाचू शकतं. आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती